मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे बोलतायत, थेट ऐकूया. आणि महाविकास आघाडी मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भात आपल्याशी नांदगावकर साहेब बोलतील, कारण काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्या नेत्यांशी चर्चा ते स्वतः करतात. काल मीरा भाईंदरचा वाद पेटवण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करते असं वाटतंय का? नाही, काही सुरेश आणि नरेश ज्याला श म्हणता येत नाही ते लोक प्रयत्न करतायत. माझं या नरेश, परेश, सुरेश सगळ्यांना सांगणं आहे, आपल्या चड्डीत राहायचं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कायम आक्रमक भूमिका घेणारे नितेश राणे यांनी सुद्धा काल जे वक्तव्य केलं ते सुद्धा चर्चेमध्ये आहे. त्याचं म्हणणं आहे की जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही नळ बाजारात जा, तुम्ही मोहम्मद अली रोडला जा, तिकडे जाऊन लोकांना मारा. माझा नितेश राणेंना प्रश्न आहे, ज्या वेळेला रजा अकादमीचा मोर्चा निघालेला, आमच्या पोलीस माता भगिनींवर हात उचललेला मुसलमानांनी, त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला. मनसेने मोर्चा काढला, मनसे भिडले त्यांना. आट्या तलवारांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या ते शिकवू नये. हा सगळा विजयी मेळाव्याचं नियोजन होत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं दोन्ही पक्षाकडून ठरवण्यात आली होती, खास करून राज्यसभेची ही भूमिका होती की कुठलाही राजकीय यामध्ये उल्लेख नाही झाला पाहिजे. म्हणजे पक्षाचं चिन्ह असेल किंवा पक्षाची घोषणा असेल तसे कुठलेही झेंडे जे ते दिसले नाही पाहिजेत. मात्र काही ठिकाणी बॅनर लागताना पाहायला मिळत आहेत, खास करून ठाकरे गटा म्हणजे यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी बॅनर लागलेले दिसत आहेत आणि त्याच्यावर काही नेत्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. यावर आपली भूमिका काय आहे? असं आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आज सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील तो पाळणारा महाराष्ट्र सैनिक आहे. आता त्यांच्या नेत्यांनी त्यांना जे आदेश दिले ते पाळतील. यात काल या सगळ्या मुद्द्यावर राम कदमांनी एक मुलाखत दिली माझ्याला आणि त्याच्यात घातपाताचं प्रकरण त्यांनी समोर मांडलेलं. मला माहित नाही, मी ऐकली नाही मुलाखत. रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य मात्र गंभीर. मी रामदास कदमांची मुलाखत ऐकली नाही. पण त्यांनी असं म्हटलेलं मी ऐकल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. उद्याच्या मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंच्या कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चर्चेचे भाषण कोण पहिलं करणार, कोणाचं भाषण ठेवणार, त्याविषयी काय? मला वाटतं उद्यापुरती वाट बघावी. धन्यवाद. तर मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकारांशी बोलत होते. यावेळेला मीरा भाईंदरमध्ये विशेषतः जो वाद उफाळलेला आहे त्याबाबत आणखी स्पष्ट भूमिका त्यांनी सांगितलेली आहे.